कशा आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांसाठी सूचना की आपण कोरोना महामारीमुळे घरी बसलो आहोत, पण घरी बसल्या बसल्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यासाठी आपण गेल्या प्रकरणाचा अभ्यास आपण ऑनलाईन केला होता. आताही आपण तो अभ्यास ऑनलाईन करणार आहोत. मी अशी आशा बाळगते की गेल्या प्रकरणाच्या नोट्स तुम्ही लिहून काढल्या आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. म्हणून मी पुढच्या प्रकरणाला सुरुवात करत आहात. तुमचीच मॅडम प्राध्यापिका कल्पना पटेल, अर्थशास्त्र विभाग. आपण गेल्या वर्षी बघितलं होतं की मानवाच्या गरजा या अमर्याद आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी एकाच वेळीच त्या पूर्ण होत नाही. मग त्या पूर्ण होत नाही त्यासाठी माणूस हा खूप झगडत असतो. दिवस रात्र आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. प्रयत्न करत असताना प्रत्येकाच्या गरजा या सारख्या नसतात. वयानुसार, ऋतूनुसार, लिंगानुसार, पसंतीनुसार आणि संस्कृतीनुसार त्या बदलत असतात. संस्कृतीनुसार तुम्ही सांगणार तर संस्कृती ही कुणाची संस्कृती ही आपल्या मुलांची आदिवासी संस्कृती आहे, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या रीतिरिवाज वेगळे असतात. मुस्लिम समाजाचे रीतिरिवाज वेगळे असतात, त्यांचे सण वेगळे साजरे केले जातात. म्हणून ज्याच्या त्याच्या गरजा या वेगळ्या असतात. गरजा वेगळ्या जरी असल्या तरी त्या प्रत्येक मनुष्य हा पूर्ण करत असतो. व पूर्ण करण्याची क्षमता ज्या वस्तूमध्ये असते तिला उपयोगिता असं म्हणतात. उपयोगिता थोडक्यात अर्थ सांगायचा तर वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. तुम्हाला आवडीचे एक उदाहरण देते. समजा मोबाईल फोन. मग नुसता मोबाईल काय काय गरज पूर्ण करतो तुमची? तो आता सध्याच्या काळात ऑनलाईन शिक्षण आपल्याला समजण्यासाठी मदत होते. तसंच गेम खेळण्यासाठी त्याची मदत होते. गुगलवर विविध ज्या काही संकल्पना असतात त्या सर्च करण्यासाठी मदत होत असते. मोबाईलचा वापर आपण कॉल रिसीव्ह करण्यासाठी, यूट्यूबसाठी असे अनेक उपयोग मोबाईलचे होत असतात. म्हणजेच मोबाईलमध्ये उपयोगिता आहे. परत एकदा आपण उपयोगितेची व्याख्या बघणार आहोत की वस्तूमध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे काय? उपयोगिता होय. पुढे जाणार आहोत आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये. वैशिष्ट्ये बघताना पहिलं वैशिष्ट्य आपण बघत आहोत की सापेक्ष संकल्पना. सापेक्ष म्हणजे काय? की अवलंबून असलेला, त्या काळाशी किंवा त्या स्थळाशी अवलंबून असलेला. उपयोगिता ही स्थळ काल सापेक्ष आहे. ती स्थळानुसार काळानुसार बदलत असते. जसं नदीकाठची वाळू आहे बघा. नदीकाठची वाळू आहे, ती नदीकाठी पडली तर तिचा काहीच उपयोग होत नाही. पण ती वाळू जर बांधकामासाठी वापरली तर लगेच तिचा उपयोग होत असतो. म्हणजे उपयोगिता तिला निर्माण होत असते. काळानुसार म्हणजे काय? की आपल्याला स्वेटरची उपयोगिता उन्हाळ्यात लागते का? हो, नाही. पावसाळ्यात पण लागत नाही. तर स्वेटरची उपयोगिता कधी लागते आपल्याला? हिवाळ्यात लागते. म्हणून ती काळानुसार बदलत असते. आपण दुसऱ्या वैशिष्ट्याकडे जात आहोत की उपयोगिता ही व्यक्ती संकल्पना आहे की व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. ही मानसशास्त्रीय संकल्पना पण म्हटली जाते की व्यक्तीनुसार बदलत जाते. की प्रत्येकाची आवड निवड, स्वभाव, पसंती ही वेगवेगळं असतं. कुणाला बटाट्याची भाजी आवडत असेल तर कुणाला आवडत नाही. कुणाला कारल्याची भाजी आवडते त्याला बटाट्याची आवडत नसेल. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड, स्वभाव वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ की व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय? की व्यक्तीनुसार पण बदलते. आता डॉक्टरांना डॉक्टरी सामान जे लागतं ते शिक्षकाला लागेल का? हो, ते तुम्हाला उपयोगात पडेल का? त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोगिता वाटेल का? वाटणार नाही. तिसरं वैशिष्ट्य आहे नैतिकदृष्ट्या उपयोगिता तटस्थ. मग नैतिकदृष्ट्या म्हणजे काय? की नैतिकतेच्या संकल्पनेचं स्थान नाही तर केवळ वस्तूची, व्यक्तीची गरज भागवणे होय. नैतिकता आपल्याला सांगते की चांगलंच करा, पण ती तटस्थ असते की उपयोगिता बघत नाही की ती चांगली आहे का वाईट आहे. फक्त ती नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. योग्य अयोग्य असा कोणताही ती विचार करत नाही.
केवळ उपयोगिताच लक्षात घेतलं जातं. आता बघा, आपण चाकूचं उदाहरण घेऊया. चाकू हा गृहिणीला काय करण्यासाठी उपयोगात आहे? भाजी कापण्यासाठी उपयोगाचा आहे. तर मारेकरूला कशासाठी असतो? की खून करण्यासाठी असतो. पण दोघांनाही चाकूमध्ये उपयोगिता आहे. म्हणून उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. चौथं बघणार आहोत आपण की उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक आहे. मग उपयोगिता म्हणजे काय? आपण मगाशी बघितलं की वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. तर उपयुक्तता म्हणजे काय? की वस्तूचा उपयोग, मूल्य म्हणजे उपयोग आहे की नाही, उपयुक्तता आहे की नाही, ते त्याला उपयोगाचं आहे की नाही हे बघितलं जातं. म्हणून उपयोगिता आणि उपयुक्ततामध्ये फरक आहे. उपभोक्त्याला किती उपयोग होतो ते उपयुक्तता, आणि गरज भागवतो त्याला उपयोगिता असं म्हणतात. जसं दूध हे प्रत्येकाला उपयोगाचं आहे, त्याच्यामध्ये उपयोगिता पण आहे आणि उपयुक्तता पण आहे. म्हणून दूध हे उपयोगिताचं चांगलं उदाहरण आहे. पण दारू ही त्या दारुड्याला उपयोगिता दारूमध्ये आहे, पण उपयुक्तता आहे का हो? नाही. कारण दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला दारू ही घातक आहे, ती शरीराला अपायकारक आहे. म्हणून उपयोगिता आणि उपयुक्तता याच्यात फरक आहे. पुढचं आहे उपयोगिता आणि आनंद. उपयोगिता आणि आनंद याच्यामध्ये पण फरक आहे. की उपयोगिता कोणाला म्हणतात? की वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता. आणि उपभोक्त्याला आनंद मिळतोच असं नाही. प्रत्येक वस्तूमध्ये ज्यामध्ये उपयोगिता आहे त्यामध्ये आनंद मिळेलच असं नाही. जसं एखाद्या आजारी व्यक्तीला इंजेक्शन दिलं, त्याला इंजेक्शनमध्ये उपयोगिता आहे, पण आनंद मिळेल का हो? मिळणार नाही. गोळ्या औषधामध्ये सुद्धा त्याला उपयोगिता आहे, कारण त्याला बरं व्हायचं आहे, पण त्याला आनंद मिळणार नाही. आता पुढचं सहावं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. उपयोगिता आणि समाधान यात फरक आहे. दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहे. एखाद्या वस्तूचा आपण उपयोग घेतो तेव्हा त्याला उपयोगिता निर्माण होते, आणि उपभोग घेतल्याचा परिणाम किंवा समाधान प्राप्त होतं त्याला समाधान असं म्हणतात. जर एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला ग्लासभर पाणी दिलं तर त्याला बरं वाटतं, म्हणजे त्याला काय झालं? समाधान होतं. म्हणजे तहानलेल्या व्यक्तीला जर पाण्याची उपयोगिता असेल तर त्यांनी पाणी ही वस्तू घेतली आणि ती पिल्यानंतर त्याला जे काही मिळतं त्याला समाधान असं म्हणतात. म्हणून उपयोगिता आणि समाधान यात फरक आहे. पुढचं आहे उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे. उपयोगितेचे तात्विक मापन शक्य आहे. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. त्यामुळे तिचं संख्यात्मक आणि आकडेवारीत मापन करणं शक्य नाही. आता वरचंच उदाहरण घेऊ. एखादी तहानलेली व्यक्ती आहे, तिने 1 ग्लास पाणी पिला, 2 ग्लास पाणी पिलं, 3 ग्लास पाणी पिलं. ती सांगेल की मला बरं वाटतंय, मला समाधान वाटतंय. पण ती सांगेल का मला 50 उपयोगिता मिळाली, मला 60 उपयोगिता मिळाली, मला 70 मिळाली? हे सांगणं तिला शक्य नाही, कारण त्याचं मापन करणं शक्य नाही. पण तिचं धनात्मक, ऋणात्मक, शून्य असं पण तिला मापन करता येईल. पण उपयोगिता केवळ तात्विकदृष्ट्या सांगता येतं, पण सांकेतिकदृष्ट्या तिला सांगता येत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे उपयोगिता बहुपर्यायी असते. म्हणजे बघा, जेव्हा एका वस्तूमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते किंवा एकाच वेळेस ती जास्त व्यक्तींची गरज भागवते, तेव्हा तिचा वापर हा बहुपर्यायी उपयोगिता असं म्हटलं जातं. जसं विजेचा उपयोग आपण टीव्ही बघण्यासाठी, हवा येण्यासाठी फॅनद्वारे, तसंच इस्त्री करण्यासाठी
फ्रीज वगैरे असे अनेक उपयोग करतो. एका रूममध्ये एक जण फॅनच्या खाली बसला असेल तर तिकडे आई आपली मिक्सरमध्ये काही करत असेल. म्हणजे उपयोगिता ही वीज बहुपर्यायी असते. पुढचं आहे उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरज जास्त तेवढी उपयोगिता जास्त, जेवढी गरज कमी तेवढी उपयोगिता कमी असते. समजा 3 व्यक्ती आहे. पहिला व्यक्ती हा 2 दिवसापासून भुकेलेला आहे. दुसरा व्यक्ती हा 1 दिवसापासून भुकेलेला आहे आणि तिसरा व्यक्ती हा रात्री जेवला आहे, सकाळी जेवायचं त्याचं बाकी आहे. जर तुम्हाला अन्न द्यायचं असेल तर तुम्ही कुणाला देणार? साहजिकच आहे, जो व्यक्ती 2 दिवसापासून भुकेलेला आहे तेव्हा त्याला देणार ना. मग जो काल रात्रीत जेवला आहे त्याला आता हे बाकी म्हणजे अर्धाच दिवस झाला आहे त्याला आपण देणार नाही. जेवढी जास्त उपयोगिता तीव्र तेवढं त्या वस्तूची महत्त्व त्याला जास्त निर्माण होतं. म्हणून उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. दुसरं उदाहरण द्यायचं ठरलं, जर बाजारात खरंच पेन घ्यायचा असेल तर तुम्ही बाजारात त्या गरजेसाठी तुम्ही जातात. पण पेन घ्यायचा नसेल तर तुम्ही जाणार का? जाणार नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज भासते तेव्हा आपण ती वस्तू घेत असतो. पुढचं आहे उपयोगिता ही मागणीचा आधार आहे. म्हणजे बघा, वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच त्या वस्तूची मागणी केली जाते. आत्ताच तुम्हाला पेनचं उदाहरण दिलं मी की उपयोगिता ही जर मागणी नसेल, जर मला बाजारातनं काही आणायचं नसेल तर मी बाजारात जाईल का? हो, जाणार नाही. मग तसंच साक्षर व्यक्तीला अक्षर ज्ञान असेल तर तो पुस्तकाची मागणी करेल. निरक्षर व्यक्ती पुस्तकाची मागणी करेल का? करणार नाही. म्हणजे ज्याला अक्षर ज्ञान आहे तोच पुस्तकाची मागणी करेल, ज्याला अक्षर ज्ञान नाही तो मागणी करणार नाही. असे आपल्याला उपयोगितेचे 10 प्रकार बघण्यात येईल की उपयोगिता ही मागणीचा आधार आहे, उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते, उपयोगिता ही बहुपर्यायी असते, तसंच उपयोगिता ही व समाधान यात फरक आहे, उपयोगितेचं केवळ तात्विक मापन शक्य आहे, उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक आहे, उपयोगिता व आनंद यात फरक आहे, उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे आणि ही सापेक्ष संकल्पना आहे. ही झाली वैशिष्ट्य. आपण आता बघणार आहोत उपयोगितेचे प्रकार. मग उपयोगितेचे प्रकार साधारण 6 प्रकार पडतात उपयोगितेचे. मग उपयोगितेच्या प्रकारामध्ये जो पहिला प्रकार येतो तो रूप उपयोगिता. मग रूप उपयोगिता कुणाला म्हणतात की एखाद्या वस्तूचं, जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचं आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास रूप उपयोगिता म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, माती ही जमिनीवर पडलेली आहे, पण त्या मातीपासून जर आपण खेळणी तयार केली तर त्याला उपयोगिता निर्माण होते, त्याचं रूप बदललं. जसं झाडावरचं लाकूड, त्या लाकडापासून जर आपण फर्निचर बनवलं, त्याचं जर रूप बदललं तर आपल्याला त्याच्यामध्ये उपयोगिता निर्माण होते. याला रूप उपयोगिता असं म्हटलं जातं. म्हणजेच अस्तित्वात असलेल्या वस्तूचं आकारमान आणि स्वरूप बदलून जेव्हा उपयोगिता निर्माण होते तिला काय म्हटलं जातं? रूप उपयोगिता. पुढचं बघणार आहोत आपण स्थल उपयोगिता. मग स्थल उपयोगिता कुणाला म्हणतात? जेव्हा वस्तूचं स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्याला स्थल उपयोगिता असं म्हणतात. म्हणजेच बघा, जर भारतातले आंबे परदेशात विकायला गेले म्हणजे भारताच्या स्थळापासून ते दुसऱ्या देशात गेल्यामुळे त्याची काय होते? मागणी पण वाढते, किंमत पण वाढते.
बराच असा शेतमाल पण असा आहे की जर आपल्या घरामध्ये शेतीमधला माल आला असेल, कापूस असो, गहू असो, तो जर आपण बाजारात विकायला गेलो तर त्याच्यामध्ये उपयोगिता निर्माण होते आणि साहजिकच आहे त्याला किंमत पण मिळते. याला स्थल उपयोगिता असं म्हणतात. पुढचं आहे सेवा उपयोगिता. मग सेवा उपयोगिता कोणाला म्हणतात की समाजातील विविध व्यावसायिकांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात, म्हणजेच त्याला सेवा उपयोगिता म्हणतात. की विविध, मग कोण कोण आहे सेवा पुरवणारे? डॉक्टर आहे, वकील आहे, शिक्षक आहे, गायक आहे, यांच्याकडून आपल्याला सेवा पुरवल्या जातात, त्याला सेवा उपयोगिता म्हणतात. त्याच्यामध्ये हा प्रकारही तुम्हाला सांगता येईल. आपण NSS स्वयंसेवक आहोत. मग आपण NSS स्वयंसेवक गावामध्ये जाऊन आपण त्या गावकऱ्यांना सेवा देतो, त्याला पण सेवा उपयोगिता म्हणता येईल. पुढचं आहे ज्ञान उपयोगिता. ज्ञान उपयोगिता. मग ज्ञान उपयोगिता कोणाला म्हणतात? जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याला ज्ञान उपयोगिता म्हणतात. मग विशिष्ट वस्तूबद्दल म्हणजे काय की एखाद्याने संगणक शिकलं तर संगणक शिकल्यानंतर तुम्हाला ज्ञान मिळालं ना, मग ज्ञान मिळाल्यानंतर तुम्ही ती ज्ञान अवगत करतात आणि इतरांना देतात, त्याला ज्ञान उपयोगिता असं म्हणतात. किंवा तुम्ही एखादी डिग्री घेतली, इंजिनियर झाले, BA झाले, BCom झाले किंवा वकिलीचं शिक्षण घेतलं, ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर जी उपयोगिता निर्माण होते त्याला काय म्हटलं जातं? ज्ञान उपयोगिता असं म्हणतात. असे वेगवेगळे प्रकार आहेत. पुढचं आहे स्वामित्व उपयोगिता. मग स्वामित्व म्हणजे काय? बघा, आपण बाजारात जातो. मग बाजारात कशासाठी जातो की एखादी वस्तू खरेदी करायची आहे. समजा तुम्हाला TV घ्यायचा आहे, मग तुम्ही TVच्या दुकानात जातात. मग TVच्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही TV खरेदी करतात. मग खरेदी केल्यानंतर तो TV कुणाचा होतो? तुम्ही कुणाकडे घ्यायला जातात? विक्रेत्याकडून घ्यायला जातात. तुम्ही कोण असतात? ग्राहक असतात. मग तो TV आपण त्याला पैसे दिल्यानंतर तो TV आपल्याकडे येतो, त्याला स्वामित्व उपयोगिता म्हणतात. म्हणजेच वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्याला स्वामित्व उपयोगिता असं म्हणतात. म्हणजेच विक्रेत्याकडून ग्राहकाकडे ती हस्तांतरित होत असते. आणि शेवटचा प्रकार आहे काल उपयोगिता. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते, त्यास काल उपयोगिता म्हणतात. की काळ बदलत जातो आणि त्यानुसार वस्तूच्या गरजा या वेगवेगळ्या आपल्या निर्माण होतात. माणसाच्या गरजा वेगवेगळ्या होतात. जसं बघा, गेल्या 4 महिन्यापासून पूर्ण जगभरात कोरोना विषाणू आपल्याकडे पसरलेला आहे. मग आपल्याला या काळाला कशाची गरज आहे? घरात थांबायची आहे. पण कुठल्या वस्तूची गरज आहे? आपल्या तोंडावर मास्कची गरज आहे. मग एकेकाळी त्या मास्कला विचारतही नव्हते, आज त्या मास्कच्या किमती अफाट वाढलेल्या आहेत. म्हणजेच काय झालं? काल उपयोगिता. दुसरं उदाहरण द्यावं लागेल तुम्हाला की विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात वह्या पुस्तकांची गरज पडते का? पडत नाही. मग त्यांना कधी काळानुसार म्हणजे जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्यांना वह्या पुस्तकांमध्ये उपयोगिता, म्हणजे काळ बदलला की उपयोगिता ही बदलत असते, कमी जास्त होत असते. जसं अजून एक उदाहरण देते, रक्तपेढी. जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा एखाद्या माणसाला रक्त कमी असेल तर ते रक्तपेढीकडून रक्त घेत असतात, म्हणजे काळानुसार त्यांना गरज भासत असते. असे हे उपयोगितेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. आपण काय काय बघितलं? उपयोगितेची व्याख्या बघितली, उपयोगितेची वैशिष्ट्ये बघितली, उपयोगितेचे प्रकार बघितले. प्रकारामध्ये आपण रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि काल उपयोगिता. आता पुढे जाणार आहोत आपण की उपयोगितेच्या संकल्पना. उपयोगितेच्या संकल्पना. मग संकल्पना या उपयोगितेच्या 2 आहेत.
एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. बघा, प्रकार, वैशिष्ट्य आणि संकल्पना ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग उपयोगितेच्या संकल्पनांमध्ये दोन महत्त्वाच्या संकल्पना येतात, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. दोन्ही संकल्पना पाहणं फार गरजेचं आहे. मग पहिली संकल्पना बघणार आहोत आपण, एकूण उपयोगिता. मग एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज होय. वस्तूच्या सर्व नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज होय. बघा, सोप्या भाषेमध्ये तुमच्याकडे समजा आंबे आहेत, त्याच्यातले तुम्ही 3-4 आंबे तुमच्या हातात घेतले. मग तुम्ही 3 आंबे तुम्हाला समजा आईने खायला दिले. मग 3 आंबे खाताना तो तिन्ही आंबे खाल्ल्यानंतर तुम्हाला जितकी उपयोगिता मिळते तिला काय म्हणतात, एकूण उपयोगिता. मग समजा 1 आंबा खाल्ला, तुम्हाला 30 उपयोगिता मिळाली. दुसरा खाल्ला 25 मिळाली. तिसरा खाल्ला 20 मिळाली. म्हणजेच पहिल्यापासून 30 अधिक 25 अधिक 20 बरोबर झाली 75. 75 ही तुमची एकूण उपयोगिता होय. की तिन्ही आंबे एकत्र खाल्ल्यानंतर जी काही उपयोगिता मिळाली तिला एकूण उपयोगिता म्हणतात. वस्तूच्या सर्व नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे काय, एकूण उपयोगिता होय. लगेच आपण बघणार आहोत सीमांत उपयोगिता. मग सीमांत उपयोगितामध्ये फक्त थोडासा फरक आहे. सीमांत उपयोगिता म्हणजे काय की उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव नगाच्या किंवा वाढीव वस्तूपासून मिळणारी उपयोगिता होय. समजा तुम्ही 3 आंबे वरती खाल्ले आणि अजून एक खायची तुमची इच्छा झाली, एक वाढीव नग, एक आंबा अजून खायची इच्छा झाली, तर तो वाढीव नगापासून जी काही उपयोगिता मिळते तिला सीमांत उपयोगिता म्हणतात. थोडक्यात सीमांत उपयोगिता म्हणजे काय की उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय. वरती तुम्ही 3 आंबे काढले, मग 3 आंब्यांपासून तुम्हाला 75 एवढी उपयोगिता मिळाली आणि मग त्याच्यामध्ये तो चौथा आंबा ॲड केला, सगळी मिळून किती झाली 85. म्हणजे एकूण उपयोगिता तुमची 85 झाली. मग सीमांत उपयोगिता कशी काढायची, तर 85 मधनं वरची एकूण उपयोगिता मायनस करायची, म्हणजे शेवटी काय राहिलं 10. म्हणजे एक वाढीव नग म्हणजे तुम्ही चौथा आंबा खाल्ल्यामुळे तुम्हाला किती उपयोगिता मिळाली, 10. म्हणजे शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता. नीट लक्षात घ्या, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे काय की सर्व नग खाल्ल्यामुळे जी काही उपयोगिता मिळते तिला एकूण उपयोगिता म्हणतात. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय की एक जादा वाढीव नग खाल्ल्यामुळे जी काही एकूण उपयोगितेत भर पडते तिला सीमांत उपयोगिता म्हणतात. बघा, आपण तक्त्याच्या साहाय्याने जाणार आहोत. दोघांच्या संकल्पना आपण बघणार आहोत की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचं उदाहरणं आणि तक्त्याद्वारे त्यांचा संबंध आपण बघणार आहोत. मग पहिला नग, इथं आंबे घेऊ, काही पण तुम्हाला जे आवडेल ते मनात घ्या. पहिल्या नगापासून 10 उपयोगिता मिळाली एकूण. नेहमी पहिल्या नगाची आणि सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता ही नेहमी सारखीच असते. पहिल्या नगापासून 10, दुसऱ्या नगापासून एकूण उपयोगिता 18, सीमांत उपयोगिता 8, तिसऱ्या नगापासून 24 आणि 6, चौथ्यापासून 28 आणि 4, पाचव्यापासून 30 आणि 2, 6व्याला 30 आणि 0, 7व्याला 28 आणि -2. बघा, तुम्हाला तक्त्यावरनं काय काय नीट निरीक्षण करा. तक्त्याला सुरुवातीला काय झालंय बघा, पहिल्या नगाला काय झालं की पहिल्या नगाला ही एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता काय हो, सारखीच असते, समानच असते. म्हणजेच एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता.
दुसऱ्या नगाला एकूण उपयोगिता ही वाढते, वाढत वाढत जाते. दुसऱ्यापासून ते 5व्यापर्यंत ती एकूण उपयोगिता वाढत वाढत जाते, पण ती घटत्या दराने वाढते. पहिली 10 आहे, मग इथं 20 व्हायला पाहिजे ना, पण ती 18 8नी वाढली, तिसरी 6नी वाढली. म्हणजे अशी घटत्या दराने वाढते. एकूण उपयोगिता वाढते पण ती घटत्या दराने वाढते. बघा 18, 24, 28, 30. सीमांत उपयोगिता सुद्धा ही घटतच जाते. 10, 8, 6, 4 आणि 2. 5व्या नगाला एकूण उपयोगिता 30 होते, सीमांत उपयोगिता 2 होते. 6व्या नगाला 30 आणि 0 जो काही उपभोक्ता आहे तो 5व्याच नगापर्यंत किंवा 6व्या नगाला तो आपलं सेवन करणं म्हणजे आंबे खाणं तो बंद करेल, कारण त्याला उपयोगिता वाटते का हो. इथं सीमांत उपयोगिता त्याची 0 झाली आहे आणि 7व्या नगाला ती मायनस म्हणजे ऋण झालेली आहे. म्हणजे जो काही उपभोक्ता आहे एखाद्या वस्तूचं जेव्हा सेवन करतो तो जोपर्यंत त्याची सीमांत उपयोगिता ही 0 होत नाही तोपर्यंत तो वस्तूचं सेवन करतो, नंतर तो वस्तूचा उपभोग घ्यायला तो बंदच पडतो. बघा इकडे बघा आकृतीमध्ये हा उभा कुठला अक्ष आहे आपण गेल्या वर्षी बघितलं, अय अक्ष आहे आणि आडवा जो आहे अक्ष आहे. आडव्या अक्षरावर वस्तूचे नग दर्शवलेले आहे, उभ्या अक्षावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. मग इकडे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता काढलेली आहे आणि इकडे वस्तूचे नग दर्शवलेले आहे. एकूण उपयोगिता वक्र हा नेहमी वर वर चढत जातो आणि म्हणजेच नंतर तो खाली यायला सुरुवात होतो, कारण 30 पर्यंत तो वर चढतो आणि नंतर तो खाली यायला होतो. जेव्हा एकूण उपयोगिता आणि एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते तेव्हा सीमांत उपयोगिता काय असते हो, 0 असतं. म्हणून याला तृप्ती किंवा समाधानाचा बिंदू असं म्हटलं जातं. बघा आपण आता दोघांचंही सविस्तर बघणार आहोत. सुरुवातीला काय आहे, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता काय आहे, समान आहे. दुसऱ्या श वस्तूच्या म्हणजे दुसरा जो नग आपण घेतो आहोत दुसऱ्या नगापासून, दुसऱ्या नगाचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी सीमांत उपयोगिता ही घटत जाते आणि एकूण उपयोगिता वाढते, पण ती काय होते, घटत्या दराने वाढत असते. बघा इथं एकूण उपयोगिता वक्र वाढला आहे आणि सीमांत उपयोगिता हा खाली उतरत जाणार आहे. जेव्हा बघा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते, म्हणून याला तृप्तिबिंदू म्हणतात. त्याच्यानंतर तो व्यक्ती किंवा कोणीही असो की ते त्या वस्तूचं सेवन करत नाही. जेव्हा चौथा जेव्हा एकूण उपयोगिता ही घटत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता, बघा इकडं 7व्या नगाला एकूण उपयोगिता घटत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते, म्हणजेच ती अक्षाच्या खाली जायला सुरुवात होते. जो काळा डार्क भाग गेलेला आहे तो म्हणजेच ऋण व्हायला सुरुवात होते. म्हणजे तृप्तिबिंदू नंतर जे काही खाली जाते त्याला असमाधानाचा बिंदू असं सुद्धा म्हटलं जातं. उपभोक्त्याला दुष्परिणाम व्हायला सुरुवात होतात म्हणून याला ऋण असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण व्हायला सुरुवात होते तेव्हा त्या उपभोक्त्याने आपला उपभोग थांबवला पाहिजे. म्हणजेच ऋण झाला असं समजल्यास की आपल्याला काहीतरी दुष्परिणाम होईल म्हणून त्याने तो उपभोग थांबवला पाहिजे. आता आपण खालच्या फरकमध्ये बघूया. तुम्हाला आता कसं सांगता येईल बघा दोघांचा फरक बघूया. वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे उपयोगिता होय. म्हणजे ज्या वस्तूला व्यक्तीकडे असणाऱ्या सर्व नगांच्या सेवनामुळे जी काही उपयोगिता मिळते त्यांची बेरीज म्हणजे काय, एकूण उपयोगिता. तर सीमांत उपयोगिता म्हणजे काय की वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगातून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता.
बघा दुसरं बघा, एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढते, तर सीमांत उपयोगिता कशी होईल हो मग? सीमांत उपयोगिता ही घटतच जाते. इकडं बघा तिसरं, जेव्हा एकूण उपयोगिता सगळ्यात जास्त असते, इथं बघा चौकोन दिलेला आहे तिथं लिहायचे, एकूण उपयोगिता सगळ्यात जास्त असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 असते. चौथं, समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होते आणि काय होते मग सीमांत उपयोगिता आपण बघितलं की सीमांत उपयोगिता ऋण होत असते. पाचवं, एकूण उपयोगिता वस्तूच्या वापरात मूल्य निर्धारित करते, की वस्तूच्या वापराचं मूल्य निर्धारित करते ती. बघा एकूण उपयोगिता वस्तूच्या वापरामध्ये उपयोग किंवा उपभोग मूल्य निर्धारित करते, तर सीमांत उपयोगिता ही त्याचा समाधानाचं मूल्य निर्धारित करत असते. सीमांत उपयोगिता ही धन, ऋण किंवा 0 असू शकते, तर एकूण उपयोगिता ही नेहमी वाढते आणि घटते, म्हणजेच नेहमी धनात्मक आणि घट म्हणजे काय, ती ऋणात्मक नसते फक्त. आणि आकृती बघा, एकूण उपयोगिता वक्र हा नेहमी वर चढत जाणारा, नंतर स्थावर आणि खाली उतरत जाणारा असतो, तर सीमांत उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो आणि एकूण उपयोगिता वक्र हा नेहमी डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा, नंतर थांबतो आणि मग खाली उतरत जाणारा असतो. तर सीमांत उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरत येणारा असतो. असं आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याचा फरक बघितला. मग मुलांना आपण आज काय काय बघितलं? उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची वैशिष्ट्ये, उपयोगितेचे प्रकार आणि उपयोगितेच्या संकल्पना. तरी पण तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आणि ते तुम्ही अभ्यासून घ्या, तुम्हाला समजेल. आणि खाली दिलेल्या नोट्स आहेत त्या नोट्स लिहून काढा, म्हणजे तुमचा अभ्यास तो परिपूर्ण होईल.